साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील काही शिक्षणाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाच्या गैरप्रकारांप्रकरणी अटक होऊन SIT मार्फत चौकशी सुरू आहे। असे असताना या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या संघटनांनी शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारल्याचे निदर्शनास येत आहे। शासनाविरोधातील आंदोलन आता शिक्षकांना भोवणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। त्यानुसार राज्यातील तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले गेले आहेत। शिक्षक संघटनांनी राज्य शासनाविरोधात आंदोलन केले होते। या आंदोलनाच्या नावाखाली संबंधित शिक्षणाधिकारी यांनी आपल्या अधिकृत पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करत पगारपत्रकावर सह्या न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील सुमारे 25 लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्याचा परिणाम झाला आहे। या 25 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे। ही बाब अत्यंत गंभीर आणि कायद्याने दखल घेण्याजोगी आहे, अशी प्रतिक्रिया शैक्षणिक चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली। दरम्यान पगारपत्रकावर सह्या करणे हे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कर्तव्याचा अविभाज्य भाग असून त्यामध्ये जाणीवपूर्वक कसूर करणे हे शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन आहे। आंदोलनाचा भाग म्हणून वेतन रोखणे हा अधिकाऱ्यांचा गैरवापरच असून तो निष्पक्ष शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे। दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मागण्यांसाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्था व लाखो कुटुंबांना वेठीस धरणे हे अनैतिक, बेकायदेशीर आणि अमानवीय असल्याचेही डॉक्टर पाटील म्हणाले। या संदर्भात त्यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार करून या प्रकरणाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले। शालार्थ ID घोटाळा प्रकरणी नागपूर येथील शिक्षणाधिकारी महोदयांवर वेतन बिलांवर प्रतिस्वाक्षरी केल्या कारणाने विभागीय चौकशी न करता थेट अटक केल्याने संघटनेच्या वतीने वेतन बिलावर प्रतिस्वाक्षरी न करण्याचा निर्णय केला होता। सध्या तो स्थगित केला असून 19 जानेवारीपासून संघटनेच्या पातळीवर निर्णय घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे लातूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले।